दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। चला सावरकर साहेब बोला। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आता तरी विचारू द्या। याच्यामध्ये शासन काम करून राहिलं। थॅलेसिमियाचा आजार हा विशेषतः सिंधी समाजामध्ये जास्ती आढळतो। अडचण काय होऊन राहिली, प्रॅक्टिकली लहान बाळं असतात आणि नेमकं महिन्याच्या शेवटी एक 10-20% स्टॉकची तुटवडा भासवते। मग या सर्व मुलांना मोठ्या जिल्ह्यात नागपूर, अमरावती आमच्या भागात तिथून जाऊन औषधं विकत घ्यावं लागतात। याच्यामध्ये फक्त एकच सुधारणा करण्याची गरज आहे। आपला जो स्टॉकिस्ट आहे, जो झोपलेला आहे, त्यानं महिनाभर आधीच आपली स्टॉक पोझिशन घ्यायला पाहिजे। बफर स्टॉकची व्यवस्था केली पाहिजे, जेणेकरून या थॅलेसिमियाच्या लहान मुलांना सर्वांना जिल्ह्याच्या बाहेर जायचं काम पडणार नाही। माझी एवढीच विनंती आहे की याविषयी SOP तयार करून कधीही औषध तुटवडा निर्माण होणार नाही अशी व्यवस्था आपण करणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण ह्या 8 मेला महाराष्ट्रामध्ये थॅलेसिमिया एक पाऊल थॅलेसिमिया मुक्तीकडे हे अभियान राबवलं आणि जेवढे पण आपल्या राज्यामध्ये थॅलेसिमियाचे पेशंट आहे त्यांना आपण अपंगत्वाचा दाखला देण्याची कारवाई चालू आहे। ST मध्ये त्यांचा प्रवास मोफत केला आहे, कारण की ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी त्यांना वारंवार प्रवास करावा लागतो आणि गोळ्या औषधांच्या संदर्भात सुद्धा तुटवडा होऊ नये आणि दर्जेदार त्याची ट्रीटमेंटचे सगळं औषधं मिळावेत यासाठी सुद्धा बारकाईने लक्ष आहे आणि जरी आपल्या विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुटवडा होत असेल तर यापुढे तो होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते, बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।